नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण नाशिक रोड परिसरात आहोत आणि तिथल्या गंधर्व नगरीतल्या एक वहिनी आहेत, तर बिर्ला आरोग्य मंदिर परिसरातल्या एक वहिनी आहेत. गंधर्व नगरीत राहतात भक्ती शिंदे वहिनी आणि बिर्ला आरोग्य मंदिर परिसरात राहतात रेणुका मुळे वहिनी. त्या सुरुवात करी आजच्या भागाला. चला. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी भक्ती संतोष शिंदे. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर संतोष शिंदे. नमस्कार. हा माझा मुलगा संकल्प शिंदे. हे आमच्या आई, हे अण्णा, नमस्कार. ती माझी मम्मी आणि माझे पूर्ण सोसायटी परिवार आमचा. अरे वा. आणि सोसायटीची बिल्डिंग पण आहे, हो की नाही? सगळंच आहे. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं म्हणालात? नेरूळ, नवी मुंबई. भावंड किती? एक भाऊ आहे आणि एक बहीण घरी. अच्छा. भाऊ आणि मी एक. भाऊ लहान आहे माझा. तुमची मस्करी वगैरे करतो का कधी? घाबरतो. तुम्हाला पण साप वगैरे कधी बघितलाय तुम्ही? कधी झाडावर चढलाय? कधी? मी ते माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत, ते कल्याणला राहतात. बर. त्यांना मुलगी नसल्यामुळे ते कसं सुट्टी असली का दरवेळी मला घेऊन जायचे राहायला. आणि तेव्हा त्यांचं लहान मुलाचं चाललं का ताई मला तुत्तू तोडून दे. तुत्तू हा खेळ आहे का? नाही, फ्रूट आहे, स्ट्रॉबेरी सारखंच दिसतं. आहे आहे आहे. हुतुतू आहे तो. हुतुतू. हुतुतू. हा तुत्तू आहे. तर वरती चढली झाडावर, वरती चढली आणि तोडताना तो एक मुलगा होता वरती, तो म्हणायला लागला का वरती साप आहे, वरती साप आहे. तर उतरताना मग आता एकदम तो पण घाई करायला लागला आणि मी उतरायला लागले. त्याचा साप होता वरती असं तो म्हटला. ऍक्च्युअली मी नाही पाहिलं. तर उतरताना त्याचा धक्का लागला, तर मी पडली, तर हातच फ्रॅक्चर झाला, उजवा नेमका. पण मग नंतर दुसऱ्या कुठल्या झाडावर चढलात परत आयुष्यात? अजूनही गेल्यावर मम्मीकडे गेल्यावर फणस वगैरे काढते. काय सांगता तुम्ही? पण ते कट्ट्यावर चढू ना. पण का चढता तुम्ही? आवडतं फणस. फणस आवडतो तुम्हाला? फ्रुट्स आवडतात काढायला. मग दिसलं फ्रूट की झाडावर चढतो असं लहानपणा? फक्त तिकडेच माहेरी. कुठे? कल्याणला? नाही, माहेरी आईकडे नेरूळ. आता हा फणसाचं झाड कल्याणला आहे? नेरूळ आहे. अच्छा. फणस नेरूळला, तू कल्याणला. मग तुम्ही नाशिकला कैऱ्या. मिस्टरांना सांगितलं पाहिजे झाड दिसलं की यांना माहितीये त्यांना पण. बोलवा ना मिस्टरांना. अहो. नमस्कार. काय वहिनी एकदम छान बोलतायत, गप्पा छान मारतायत. तेच चांगलं जमतं त्यांना. आणि तुम्हाला किती बोलतात साधारण? तसं सतत बोलत असतात. तुम्हाला? पण यांचा स्वभाव माहिती आहे का? झाड दिसलं की त्या झाडावर चढतात ते. नाही. किती वर्ष आहे लग्नाला? 6 होतील आता. कधी? नोव्हेंबर. आत्ता नोव्हेंबर 28. अरे वा. म्हणजे जवळ आला लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्त एक झाड द्या त्यांना कुठेतरी. बरं, लग्नात कान कोणी पिळला होता हो तुमचा? त्यांच्या भावानेच पिळला. सोडला लगेच? हां. काय वहिनी काय झालं होतं? पैसे मिळेपर्यंत पिळून असेल. तेव्हाच तुम्हाला कळायला पाहिजे होतं खरं तर. तोपर्यंत उशीर झाला होता. तो म्हणजे मुहूर्त गेल्यानंतर कळलं त्यांना. बरं, आता काही प्रश्न विचारतो दोघांना. मला सांगा, तुम्ही तुमच्या दरवाजावर एक नेमप्लेट आहे, त्याच्यामध्ये काही अक्षरं गायब झालेली. ती कोणती अक्षरं गायब झाली? S आणि H. S आणि H असं सांगितलं आणि हे पहिलं बक्षीस गेलं. तर I आणि D ही 2 अक्षरं गेलेली आहेत शिंदे मधली. रोज येतात, दरवाजाची बेल वाजवतात, दरवाजा उघडेपर्यंत त्याच्याकडे बघत पण असतात, पण ते राहिलंय ते राहिलंच आहे. बऱ्याचदा असं होतं. बरं, आता तुम्ही सांगा वहिनी, लग्नानंतर मिस्टरांनी तुम्हाला दाखवलेला पहिला चित्रपट कोणता? फिर हेरा फेरी. आणि फिर हेरा फेरी सांगून वहिनी फसल्या. आणि हा चित्रपट होता 3 इडियट्स. 3 इडियट्स. तुम्ही एखादा काहीतरी ना वेगळा चित्रपट दाखवायला पाहिजे होता. पाडाला पिकला आंबा वगैरे. बर, आता पुढचं बघा. 2 उत्तरं चुकली वहिनी. एक त्यांच्यामुळे आणि एक माझ्यामुळे. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींना दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टी करायला खूप आवडतात दररोज? स्वयंपाक करायला. अभिनंदन. चला, हे उत्तर बरोबर आलं. चला, अशा तऱ्हेने एक उत्तर बरोबर आलं. त्यामुळे आता फक्त लक्ष्मी म्हणून 100 रुपये तर तुमच्याकडे आलेले आहेत. आता वहिनी तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे. एकही इंग्लिश शब्द येता कामा नये आणि एकाही क्षणाचा विलंब न लावता, म्हणजे थांबायचं नाही, लगेच बोलायचं. लग्नानंतर दोघांनी चित्रपट बघितला तो कुठला? फिर हेरा फेरी. बरं, कुठे बघितला? चित्रपटगृह. तिकडे बघितला. कसे गेले होते इकडनं तिकडे?
आमची गाडी कुठली होती गाडी? 4 चाकी मग कोण चालवत? यांनी चालवली. यांनी चालवली. तुम्ही कधी चालवली गाडी? नाही, नाही, नाही. यापूर्वी कधी? नाही. नाही 2 चाकी पण नाही हा चालवली. 2 व्हीलर येते. काय बोलायलाच नको पुढे. मी 2 चाकी चालवली का विचारतो तर म्हणतात हा मला 2 व्हीलर येते. चला हे बक्षीस गेलं. पण ही लक्ष्मी वहिनींकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. या सासूबाई, हो आई. काय म्हणणं आहे तुमचं? चांगले आहे, स्वभाव वगैरे चांगला आहे. पण म्हणजे तिला- काय चांगलं आहे? नाही जे तिला पटकन राग येतो, बोललं तर पटकन राग येतो. ते आलंच लक्षात. आलंच लक्षात, बोलण्यावरूनच आला असं. आलं. आणि पटकन उलट बोलते ती. हो चला आता वहिनी बघा, याला म्हणतात सासूबाईंनी म्हणजे बरोबर निशाणा साधलाय. आता काय म्हणणं आहे तुमचं वहिनी? काही नाही. बरं इथून पुढे आता हे थोडं कमी करा. हा बरं वहिनी मला सांगा, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करणार? काहीच नाही. हा नाही काहीच नाहीये. बरं वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर? खूप बडबड करतात. हे एवढी बडबड का आपल्याला बोलूनच देत नाही. कळलं ते का शांत आहे वहिनी? बरं वहिनी आता एका गाण्याचा अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. या. सुंदर चेहरा, सुंदर गोरा, गोरी पान, गोरी गोरी पान फुलाचा मोर, लग्न लग्न कुठे होतं? लग्न कुठे? कार्यालय, मंदिरात, मंडपात, गोरी गोरी नवरी नवरी मांडवा. गोरी नवरी मांडवा. अभिनंदन. आणि एकदा जोरदार टाळ्या वहिनींच्या अभिनय. वहिनी 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं.